नमस्कार मित्रांनो. प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं आत डोकावून पाहावं, जिथं त्याला एक अतृप्त जीव जरा घालताना सापडेल. माणूस लहान असो मोठा असो, त्याला जे काही हवं आहे ते मिळत नसल्याची नांगी सारखी डंक करत असते. जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपले जे हवं आहे ते मिळत नाही, ही भावना त्याला छळत असते. ही भावना शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्या मोठ्या औदासिन्यामागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा अहंकाराचा जगता पहारा आहे, तोपर्यंत कुणाचा आशीर्वादाने कोणती शांती मिळणार? औदासीन कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांडं रिकामं हवं तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवलेंनी एका ओळीत ते सांगितले आहे, जो हसला तो अमृत प्याला. ते अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वस्थ आणि आनंदाव्यतिरिक्त उरत काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो. हा अडथळा दूर होणं म्हणजे महत्त्वाचं. कबीर ह्यालाच सहजयोग म्हणतात. हा अहंकार मिटला तर जीवन प्रतिक्षण पूज्य भावना व्यापून जाईल. राहत्या वस्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल ते तीर्थस्थळ होईल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे. धन्यवाद.